प्रथमतः आपल्या माध्यमाच्या माध्यमातून मी या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब, अमितजी शहा, राष्ट्रीय अध्यक्ष नितीनजी नवी साहेब, तसेच राज्याचे आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आमचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब, बावनकुळे साहेब, चंद्रकांतदादा पाटील यांना आपल्यामार्फत मनापासून धन्यवाद देतो की एका अशा छोट्याशा घराण्यातल्या कार्यकर्त्याला देशाच्या उच्च हाऊसमध्ये गरिबाची सेवा करण्याची संधी देणे उपलब्ध करून दिली, त्याबद्दल पक्षाच्या मी ऋणी आहे आणि आपल्यामार्फत त्यांना धन्यवाद देतो. तर भाजपपासून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये सातत्यानं भूमिका समोर येतात, पण मात्र निर्णय येत नाही. तुम्ही धनगर समाजाच्या समाजासाठी हा दिलासादायक आहे की तुम्ही इथं आलात पण आरक्षण मिळणार आहे. मी आपल्याला आपल्यामार्फत समाजाला, धनगर समाजाला आश्वस्त करू इच्छितो की ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत करत आहे, कधी नाही ते राज्यसभेमध्ये याच्यापूर्वी महात्मेला, याच्यानंतर मला संधी मिळाली, यापूर्वी कुठल्याही पक्षांनी राज्यसभेत धनगर समाजाला संधी दिली होती. जरुरी आहे की धनगराचा आरक्षणाचा प्रश्न आहे, तो प्रेसिडेन्शियल ऑर्डर बदलण्याची असल्यामुळे थोडीशी त्याला वेळ लागत आहे, परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला शब्द दिला होता, त्या शब्दाचा फुल नाही फुलाची पाकळी त्यांनी आदिवासीला ज्या सवलती आहेत त्या 22 सवलती आम्हाला लागू केलेल्या आहेत. आम्हाला खात्री आहे कोर्टामध्ये सुद्धा आमची केस चालू आहे. सरकारकडून ज्या काही ॲफिडेविट आमच्यासाठी आवश्यक असतात, जे आम्हाला उपयोगी आहेत ते सुद्धा दिले. आम्हाला ज्या पद्धतीनं भाजप मदत करायला आहे त्या पद्धतीनं आदिवासींची नाराजी न ओढवता मधल्या मार्गाकडून आम्हाला आमचं आरक्षण मिळेल यावर आम्हाला भारतीय जनता पक्षाचा विश्वास आहे. सातत्यानं मागच्या दारांनाच राज्यसभा मिळतात, लोकसभा का मिळत, उमेदवारी का मिळत नाही तुमच्या समाजाला? उमेदवारी मिळण्याच्या निवडणुकीमध्ये काही निकष वेगळे आहेत. आपल्याला माहित आहे की आमच्या महाराष्ट्रामध्ये सध्या जातीय समीकरण जरांगे पाटलापासून बदलले आहे. मग त्यावेळेस काही अशा पद्धतीनं होऊ नये की बाबा थोडक्या मतांनी गरीब समाजाचा मनुष्य पडल्या जाऊ नये, आणि म्हणून त्या पद्धतीनं विचार करून विनिंगची शाश्वती पाहून तिकीट नाकारण्यात येते. बाकी आपल्याला सगळी राज्याची माहिती आहे, ज्या पद्धतीनं राज्य चाललंय त्या पद्धती अतिशय चांगल्या प्रकारचे आज ओबीसीचा DNA म्हणून फडणवीस साहेबांनी म्हणले. याचाच अर्थ की आम्हाला काही डावलण्याचा प्रयत्न होत नाही, परंतु निवडणुकीमध्ये सर्वच गोष्टी लागतात. आर्थिकदृष्ट्या समाज मागा असलेला आहे, त्यांची तेवढी ताकद राहत नाही. आज निवडणुका कुठल्या प्रकारे चालल्या आपल्याला माहित आहे, आणि म्हणून या समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे या उद्देशानं हा केलेला प्रकार. आपल्याला आता राज्यसभेत निवडून आला समाजाचं प्रतिनिधित्व करतात. तुमच्या 6 वर्षामध्ये प्रमुख 3 गोष्टी तुम्हाला करायच्या असेल त्या कुठल्या असेल? प्रथमतः मी धनगर आरक्षणाचा प्रश्न कशा प्रकारे सोडवता येईल याच्यासाठी देशाच्या पंतप्रधानाला माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्फत साकडं घालणार आहे. मग अमित शहा जी असतील, केंद्रामध्ये आम्हाला जे प्रश्न सोडवायची आवश्यकता आहे हा प्रश्न प्राधान्याने सोडेल. दुसरा प्रश्न मी आमच्या राज्यातील शेतकऱ्यांचा जो पाण्याचा इरिगेशनचा प्रश्न आहे, त्यांच्या मालाला भाव मिळण्यासाठी भाव तर सर्व देशात सारखे असतात, बदलता येत नाहीत, परंतु कृषी उद्योग धोरण आमच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी राबवण्याचा दृष्टिकोन प्रयत्न करीन. आणि या ठिकाणी औद्योगिक धोरण आमचं ज्या भागात मी राहतो मराठवाड्याला, त्या ठिकाणचे सुशिक्षित बेकार मोठ्या प्रमाणात आहे, त्यांना काम मिळण्यासाठी जे काही मला करता येईल ते मी करीन. हे माझे 3 प्रकारचे आपल्यासमोर आपल्याला सांगतो की ह्या 3 गोष्टींना प्राधान्य देणार आहे.